राहुल गांधींना सर्वोच्च न्यायालयाने फटकारलेलं आहे. भारताची जमीन जी आहे ती चीननी बळकावल्याचा आरोप केला आणि लष्करावर देखील त्यांनी ताशेरे ओढले होते. एक भारतीय अशा प्रकारचं वक्तव्य लष्कराबद्दल करू शकत नाही असं न्यायालयाने म्हटलं आणि आपले प्रश्न संसदेत मांडणं असं त्यांनी न्यायालयाने फटकारलं. राहुल गांधी वेडे झाले आहेत, वेडेपणा आलाय. कधी ते निवडणूक आयोगावर बोलतात, कधी ते सीमेवर बोलतात, कधी सैनिकाबद्दल बोलतात. त्यांना त्यांची लाईनच घेता येत नाही. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. त्यांना अजून या देशाची खरी नाड समजलीच नाहीये. त्यांना काही दिवस प्रशिक्षणाची गरज आहे. आता विदेशात समजा चांगलं प्रशिक्षण मिळतं असेल तर विदेशात पुन्हा एकदा जाऊन या, नाहीतर मग आमच्याकडे प्रशिक्षण संस्था चांगल्या आहे. तर त्यांनी आम्हाला सल्ला मागितला काय कुठल्या प्रशिक्षण संस्थेत राहुल गांधींनी गेला पाहिजे ते देऊ आम्ही त्यांना. एकनाथ शिंदेंनी मागणी केली आणि एकनाथ शिंदेची मागणी जास्त जागांची आहे, त्यामुळे दिल्लीला गेले. एकनाथ शिंदे दिल्ली गेल्याची माहिती आहे. दिल्लीचा महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा काळी मात्र संबंध नाही आहे, काळी मात्र. त्यामुळे दिल्लीतले एकनाथ शिंदेची भेट ही स्थानिक स्वराज्य संस्थेची राहू शकत नाही, कारण ते अधिकार आम्हाला दिलेले आहेत. आम्ही ठरवणार आहे, म्हणजे एकनाथजी ठरवणार आहे, अजितदादा, देवेंद्रजी आम्ही ठरवणार आहोत. त्यामुळे एकनाथजीचा दिल्ली दौरा मला वाटत नाही की स्थानिक स्वराज्य संस्थेकरता असेल. महायुतीमध्ये वादग्रस्त वक्तव्य करू नये असं ठामपणे देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं. त्यानंतर मेघना बोर्डीकर यांचं वक्तव्य आलं. तुमच्याच विभागाच्या ग्रामसेवकाला त्यांनी धमकावला, समजा व्हिडिओ आलेला आहे. त्यामुळे महायुतीचे प्रमुख नेते म्हणून आणि महसूल मंत्री म्हणून काय सांगाल? नाही, मी याआधी सांगितलं, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की मंत्र्यांनी वादग्रस्त विधानं करू नये. पण मला मेघनाताई बोर्डीकरशी बोललो मी, त्यांनी वेगळ्या संदर्भात ते विधान वेगळ्या संदर्भात दाखवलं असं त्यांचं म्हणणं आहे. पण या उपरही त्या काही बोलल्या असतील तर मी त्याच्याही चर्चा करीन. त्यांनी सांगितलं मला की माझा संदर्भ वेगळा होता, वेगळा जोडला. तरी मंत्री म्हणून काम करताना वादग्रस्त विधाने करू नये ही आचारसंहिता पाळली पाहिजे. राहुल गांधी को कोर्ट ने फटकारा है, चीन ने जो इसका मामला था, हिंदी में जानना चाहिए. कई बार फटकारा है राहुल गांधी को अलग अलग लोगों ने. जनता ने तो बहुत बड़ा फटकारा है, कोर्ट ने भी फटकारा है. जनता ने कार्यकर्ताओं भी छोड़ के जा रहे उनके, रोज कार्यकर्ता छोड़ के जा रहे राहुल गांधी को. ना दिशा है ना दशा है, कहाँ जा रहे उनका रोज का कार्यक्रम. कोई विजन नहीं है, विजनलेस आदमी है. देश के विकास का विजन नहीं है, समाज के लिए क्या करना वो नहीं मालूम. सीमा के ऊपर बात करते हैं, सीमा नहीं मालूम. सैनिकों के ऊपर बात करते हैं, सैनिकों का अपमान करते हैं, प्रधानमंत्री का अपमान करते हैं. उनको देश की जो सही देश कैसा होना चाहिए, कैसा विजन होना चाहिए. कांग्रेस पार्टी का कोई विजन नहीं है, नेता का विजन नहीं तो पार्टी का विजन नहीं है. तो राहुल गांधी में विजन ही नहीं है तो विजनलेस बात करते हैं. और अभी तो कोर्ट ने फटकारा है, जनता ने भी फटकारा है. अब वो कहाँ जाएंगे मुझे मालूम नहीं. मुझे लगता है कि उनको प्रशिक्षित करने की जरूरत है. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.